देवी, समधी तयारी झालेली आहे, पानं बी वाढली आहेत. अजून काय राहिलंय का? नाही, आता आपण वाट पाहूयात. माते, माते, भोजनाची तयारी झाली? हो, श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी देवी आल्या की बैस. तुमच्या आवडीचं समज केलं या. मी भोजनाला कधी सुरुवात करतोय असं झालं आहे. आता येतीलच ते इतक्यात. या देवी, या बंधू. खूप छान तयारी झाली आहे म्हाळसा. सगळ्यांनी सहाय्य केले मला. भोजनासाठी कोण कोण आहे? मी. तुम्ही तर सगळ्यात प्रथम गणेश. पण आज श्री खंडेराय नाहीत. गणेश, क्षमा असावी माते. आपण आसन ग्रहण करावे. भोजनाला सुरुवात करावी. आम्ही काय सांगावं आता लोकांना? तुम्हाला कोणालाही काहीही सांगायची आवश्यकता नाही. अहो पण देवा, आपण म्हणताय ते अगदी योग्य आहे. आम्ही कुणालाही काहीही सांगणे बरोबर दिसणार नाही, परंतु आम्हाला म्हाळसाला हे सारे सांगावे लागेल. आम्ही आपल्याला भेटायला इथे आलो कारण आम्ही आलो नसतो तर म्हाळसा इथे येणार होती. मग यायचं होतं की. पण आम्हीच ते टाळले. आज गडावर म्हाळसाने विशेष भोजनाचा बेत आखला होता. सारी तयारीही केली होती. सारं काही कौतुकाने केलं होतं तिने. पण आता काय? आता कसा काय हा सोहळा पार पडणार आहे कुणास ठाऊक. मी केवळ त्या सोहळ्याला आलो तर चालेल. देवा, आपण असे निर्वाणीचे का बोलत आहात? याचा अर्थ तुम्ही इथेच राहणार का? गडावर येणारच नाही? अहो, तुम्ही थांबा. देवा, मला ठाऊक आहे आपण कधीही कोणाला दुखावणार नाही. आपण घेतलेला निर्णय योग्यच असणार. माझी केवळ आपल्याला विनंती आहे की आपण लवकरात लवकर गडावर यावे, बाकी काही नाही. मी विचार करेन. आमचे काम संपले, आपली भेट झाली, येतो आम्ही. अहो असं कसं? आत्ताच आला सान, काय बी न घेता तुम्ही जाणार होय? म्या तुम्हासनी जेवल्या बिगर जाऊ द्यायची नाही बघा. आम्ही नक्कीच थांबलो असतो, परंतु ह्यावेळी आम्हाला तसे करता येणार नाही. अहो पर आज म्हाळसाने गडावर विशेष भोजनाचा सोहळा ठेवला आहे. आम्हाला ते विसरून कसं चालेल? अहो, असू द्या. येतो देवा. नाही नको. घ्या ना देवी, घ्या. म्हाळसा, भोजन अप्रतिम झालं आहे. आपण प्रसन्न झालात यातच मला समाधान आहे.
मलाही आवडलं भोजन. अजून वाढू? नको, माझं पोट भरलं आहे. बर म्हाळसा, खरं तर तुम्ही देखील आमच्या सोबत जेवायला बसला असता तर आम्हाला बरं वाटलं असतं. देवी, हे गडावर आल्याशिवाय मी अन्न ग्रहण करणार नाही. काय झालं आहे देवा? तुम्ही आता पाणी बी पिणार नाही होय? देवा, माझं तुमच्या संग लगीन झालं आहे. तुमची बायको आहे म्या. तरी बी तुम्ही हात आलेलं कुणाच नेबी आवडत नाही. असं का? बानू, म्हाळसा तुझा राग राग करते. तिला तू नको आहे हे मला ठाऊक आहे. आणि असं असताना देखील मी तुझ्याकडे आलो आहे ना. तुझ्याविषयी मला प्रेम आहेच. पर तुम्ही हात आला म्हणून त्यांनी सेवकासनी धाडलं. त्यांचं मायबाप बी हात येऊन गेलं. हे समज कशा पायी? इतकं दिवस तुम्ही आला नव्हता तेव्हा तुम्हासनी कोणी काही बोललं का? का जावा बानूला बघून या, आणि मी बी काही बोलले का देवा? मला तर असं वाटतं आहे का तुम्ही हात येऊच नाही असं त्यासनी वाटतं. बानू, तुमच्या ह्या वादाला काहीच अर्थ नाही. तुम्हा दोघींना ते कळत का नाही? नाही कळत. मला नाही कळत का माझं तुमच्या संग लगीन होऊन बी म्या तुमच्या संग बायको आणि का नाही राहत. त्यांचं समद ऐकलं, पार गडाच्या पायथ्याशी येऊन राहिले, तरी बी त्यांचं समाधान झालं नाही. पंधरवड्यातनं 2च दिवस तुम्हासनी हात येऊ देतात त्या. म्या काही बोलले का? आता अजून म्या काय करावं देवा? किती सहन करू म्या? बानू, तुझं दुःख मला कळतंय, पण त्यावर त्रागा करणं हा उपाय नाही. होय देवा. अहो पर तुम्ही हाता आलासा तरी तुम्हाला सुख आहे का जी? निस्ता घोर लागून राहिला आहे माग. देवा, तुम्ही हात येणार म्हणून काय काय सपान बघितलं होतं म्या, काय काय ठरवलं होतं. तर आता त्यातलं काय बी होणार नाही. तुम्ही अन म्या संगत सुखानं घास खावं असं होणार नाही. बानू, असं काय करतेस? मी तुझ्यासाठी आलो आहे ना. तुला जे हवं ते वचन मी तुला दिलं आहे. तुला जोपर्यंत वाटेल तोपर्यंत मी इथे थांबेन. बानू, संसार आला म्हणजे अडचणी ह्या आल्याच. त्याला सामोरे तर जावंच लागेल, पण तुझी ही इच्छा पूर्ण होईल. आज पत्तूर बी हेच करत आले हाय ना. बानू, तुलाही सुखाची अभिलाषा आहे हे मला ठाऊक आहे, पण तुझा जन्म केवळ ह्यासाठीच नाही झाला आहे. तू ह्या सर्वांच्या पलीकडे आहेस. नाही देवा,
मला असं काय बी सांगू नका जितू. म्या कोण आहे हे मला नाही समजून घ्यायचं. मला तुमच्या संगत 4 दिवस घालवायला मिळावं एवढीच इच्छा आहे माझी. पण मी आहे ना तुझ्या बरोबर. पर तुम्हा स्नेहो घोर हायच की. का तुम्ही हत आलेलं म्हाळसा ताईसनी आवडलेलं नाही? मी जेव्हा म्हाळसे बरोबर असतो तेव्हा ती तुझा विषय काढते. मी आता तुझ्या बरोबर आहे तर तू म्हाळसेचा विषय काढत आहेस. मी म्हाळसा आणि बानू ह्या दोघींच्याही मनात आहेच, पण म्हाळसेच्या मनात बानू आणि बानूच्या मनात म्हाळसा हे अधिक आहे. म्हाळसा, आपण भोजन करून घ्यावं. अन्नग्रहण न करण्याचा हट्ट करू नये. देवी, माझा हा निश्चय आहे. मी तुम्हाला सांगणार नव्हते, पण तुम्ही विचारलं म्हणून मी तुम्हाला सांगितलं. देवी, तुम्ही हा जो निर्णय घेतला आहे तो मला पटलेला नाही. कारण ह्या निर्णयामुळे तुम्हालाच त्रास होणार आहे. बंधू, तुम्ही काय म्हणता आहात ते मला समजते आहे, पण असेही आत्मक्लेश होतात. माते, जर तुम्हाला आधी सांगितले असते तर मी पण भोजन केले नसते. जर गडावर समजलं की तुम्ही जेवणार नाही तर गडावर कुणी बी जेवायचं नाही बघा. देवा, मी आता काय बी बोलणार नाही बघा. तुम्हासनी जेवाया काय करू म्या? तुला जे आवडेल ते तू कर. असं कसं? ह्या काही एकलीच जेवणार आहे वय? मी आज तुमच्यासाठी झुणका भाकर करू का? संगतीला मिरचीचा ठेचा करते का पुरणपोळी करू? आत येऊ का जी? गणोबा, गणोबा, या आत या. बरं झालं आलासा. आता मी जेवणच करायला घेते. आता जीवनच जावा. गणोबा, काय झाले? वार्ता चांगली नाही जी. आता काय नवीन झालं आहे? कसं सांगावं काही कळत नाही. गणोबा, सांगा बरं. देव हाता आला म्हणून देवीनं अन्न सोडलं आहे. देव येत नाहीत तेव्हा त्या अन्नाला हात बी लावणार नाहीत. असं कशापायी करतायत त्या? त्या काय पाप केलं आहे का? कधी नव ते देव हाता आला आहे तर त्यासनी ते बी चालना. बानू, मला मान्य आहे की म्हाळसेने असं करण्याची काहीच आवश्यकता नाही. मी तिला थेट सांगून आलो असतो तर बरं झालं असतं. गणोबा, आता देवगडावर येणार नाहीत. ते हतच राहत्याल माझ्या संग. परत देव नाही आलं तर काय होणार नाही? ते हत राहून बी त्यांचं समद्यांवर ध्यान राहील. गणोबा, तुम्ही गडावर जा. तुमची जी कामं आहेत ती तुम्ही नेटाने करा. म्हणजे तुम्ही खरंच येणार नाही? नाही, नाही येणार ते. गणोबा, म्हाळसेसाठी मी लिखित संदेश देतोय, तो तिच्यापर्यंत पोहोचवा. जी. मला हे नाही आवडलेलं देवा.
सांगून पाहिलं, किती समजावून पाहिलं, पण नाहीच, ऐकायलाच तयार नाहीत मुळे. अहो पुरे झाले आता. घ्या, तुम्ही मलाच बोला. तुम्हीच सांगा ना आता काय करणार आपण. अक्का काय झालं? कसलं काय? म्हणजे आले का देवगडावर? छे, आम्ही त्यांना कितीदा समजावण्याचा प्रयत्न केला, सांगायचा प्रयत्न केला, पण त्यांनी सांगितलंच की ते येणार नाही. आता हो काय करायचं? देवींना कसं सांगणार? तू उगीच तिला जाऊन सांगू नकोस म्हणजे झालं. पण म्हाळसाला हे सगळं सांगावंच लागेल. तिचा राग तुम्हाला ठाऊकच नाही जणू. अहो रागाच्या भरात काय करेल कुणाच ठाऊक. आता मलाच कळत नाही काय करावं. काही झालं तरी म्हाळसाला हे सगळं सांगणं आपलं कर्तव्य आहे. आपल्यालाच म्हाळसाकडे जायला हवं. आपण श्री खंडेरायानं गडावर परत घेऊन येऊ असा ती विचार करत असेल. माधवी, तू म्हाळसाला जाऊन सांग आम्ही तात्काळ तिला भेटायला येत आहोत. अक्का मी नाही जात त्यांच्याकडे. त्या मला काहीतरी विचारायच्या आणि नकळत माझ्या तोंडून काहीतरी निघायचं. माधवी, तुला जेवढं काम सांगितलंय तेवढंच कर. बाकीचं काही बोलत बसू नकोस. आम्ही एवढाच निरोप दिलाय असं सांग तिला. जा. गंगे, हा देवासने आवडल ना हो जेवण? आय 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 हो का, असं करते असतो. अगं अगोदर मला खायला दिलं असतं तर मी सांगितलं नसतं का? भूक लागली लगेच हेसनी. म्हणजे तिखट मीठ कमी हाय, लय हाय का बरोबर हाय ती सांगितलं नसतं का? होय का? रंग्या, देवांचं झाल्यावर वाढते तुला. देवांचं झाल्यावर का दम नाही धरवायचा? रंग्या वाईस थांब. वाटल्यास देवांसंग वाढते तुला. हा 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 तसंच कर. असू दे आता मग काय करायचं. हा देवा, जेवण तयार आहे जी. चला जेवून घ्या. बानू, तुम्ही घ्या जेवून. अहो असं काय करताय? मगा धरणं तुम्ही काय बी खाल्लं नाही पण आता जेवायचं नाही म्हणताय, असं का? मला आता नाही जेवता येणार. तुम्ही घ्या जेवून. तेव्हा तुम्ही जेवला नाही तर माझ्या घशाखाली जेवण कसं उतरल? बानू, आता ध्यानात आलं माझ्या. म्हाळसाताईंनी जेवण सोडलं म्हणून तुम्ही जेवणार नाही सा. बानू, जेजुरीत सर्वांचं जेवण होईपर्यंत मी थांबतो आणि मगच अन्न ग्रहण करतो. आणि मग आता कोण उपाशी आहे? अनेक जण उपाशी आहे. ते जेवल्याशिवाय मी कसा जेवू? मग तवर वाट बघायची. होय, हवं तर तू अन्न झाकून ठेव. देवा, मला नाही वाटत तुम्हासनी जेवायला मिळेल. कारण समदे जेवले तरी म्हाळसाताई जेवल्या नसणारच.